काय दिले बघा, पोझिशन ऑफ पार्टिकल मुव्हिंग ऑन एक्स एक्स गिवन बाय, म्हणजे पोझिशन म्हणजे काय, डिस्टन्स. एक्स हे डिस्टन्स आहे आणि एक्स इक्वेशन दिले. काय इक्वेशन आहे एक्स? एक्स इज ए साइन टी प्लस बी कॉस स्क्वेअर टी प्लस सी टी स्क्वेअर प्लस डी. ह्याचा अर्थ काय की ह्या सगळ्यांचं, हे जे टर्म्स आहेत, यामध्ये किती टर्म्स आहेत, 1 2 3 4 and 5, ज्या प्लस मायनस आणि इक्वल टू सेपरेट केल्यात, ह्या सगळ्यांचं डायमेन्शन सेम असणार. सेम एक्स डायमेन्शन, एक्स म्हणजे लेंथ आहे, एल असणार. मग सगळ्यांचं डायमेन्शन सेम असणार, जस्ट लाईक एक्स म्हणजे किती, एल. हे कळालं सगळ्यांना, एल कसं, हे इक्वेशन आहे. इक्वेशन मध्ये टर्म कशी सेपरेट करायची, टर्म कशाला म्हणतो आपण, जी प्लस मायनस न सेपरेट केल्याने इक्वल टू न. मग एक्स डायमेन्शन ह्या टर्म्स आहेत, मग जे डायमेन्शन एक्स असणार तेच ए साइन टी, तेच एक्स कॉस टी. मग एक्स डायमेन्शन काय, एक्स डायमेन्शन आहे एल. एक्स म्हणजे लेंथ आहे, म्हणून याचं डायमेन्शन एल आहे. मग या सगळ्या टर्मचं डायमेन्शन एल असणार. म्हणजेच काय, ए साइन टीचं डायमेन्शन काय असणार, ए साइन टी इंटू आहे ना, म्हणून याचं डायमेन्शन फाइंड करायला लागतंय, एलच असणार. काय त्यातलं साइन टी इज अ नो डायमेन्शन. साइन टी काय डायमेन्शन, अँगल आहे ना, त्यामुळं साइन टर्मला डायमेन्शन नसते, त्यामुळे 1 लिहायचं. त्यामुळं एच डायमेन्शन काय आलं, एच डायमेन्शन एल झालं. का मीर, बीच डायमेन्शन काय येईल, एलच येणार. बी कॉस स्क्वेअर टी आहे, बी कॉस स्क्वेअर टी, आता च डायमेन्शन असतं एल, त्यातलं कॉस स्क्वेअर टीचं डायमेन्शन काहीच नाही, त्यामुळे डायमेन्शन ऑफ 0 नाही. नो डायमेन्शन म्हणजे 0 नव्हे, एल 1 एल झालं. सीटी स्क्वेअर बघा, सीटी स्क्वेअरचं डायमेन्शन काय, एल. बट टीच डायमेन्शन 1 आहे का नाही, टीच डायमेन्शन आहे टी स्क्वेअर एल. म्हणजे काय येणार, सीच डायमेन्शन एल अपॉन टी स्क्वेअर. बट डायमेन्शन असं लिहित नाही आपण, एल इंटू -2. आणि डीच डायमेन्शन काय असणार, एलच. डीच डायमेन्शन काय असणार, एलच. आपल्याला काय फाइंड करायचंय, ए बी सी डिवाइड बाय डी. ए बी सी डिवाइड बाय डी, एच डायमेन्शन एलच आहे, बीच एलच आहे, सीच एल इंटू टी रेस टू -2 अँड डीच एलच आहे. फायनल आन्सर काय, एल एल गेट कॅन्सल, एल रेस टू 1 एल रेस टू 1 गेट कॅन्सल, एल स्क्वेअर टी रेस टू -2. आलं लक्षात एव्हरीवन, इज इट क्लिअर?